हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सय्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर चला आता मला आहे ना कडकण्या करायच्या होत्या। तर देवी आईसाठी फुलवरा, तर फुलवरा हा म्हणजे 7व्या माळीला किंवा 9व्या माळीला करतात। तर आज 7वी माळ होती, तर मग मी आज करून घेतला आणि आज व्हिडिओ तुम्हाला म्हणजे 8व्या माळीला येतोय हा। तर तुम्हा सगळ्यांना 8व्या माळीच्याही खूप साऱ्या शुभेच्छा। तर पहिले ना मी गॅसची पूजा करून घेतली, कारण आपल्याला इथे देवी आईचा फुलवरा करायचा होता। आणि पहिले सगळं किचन स्वच्छ धुवून वगैरे घेतला होता आणि त्यानंतर म्हणजे किचन ओट्याची ही पूजा केली, गॅसची पूजा केली। त्यानंतर आपल्या फुलवऱ्याचं पीठ वगैरे म्हणजे भिजवून घेतलं। तर आपलं गव्हाचं पीठ, तर आपल्याला जेवढ्या कडकण्या करायच्या ना तेवढं पीठ घ्यायचं। तर मी थोड्याशा जास्तच म्हणजे मला आवडतात त्यामुळे थोड्याशा जास्तच करणार होती। तर त्यामध्ये बघा म्हणजे जेवढं पीठ हवं आहे तेवढं घेतलं। 2 चमचे साजूक तूप आणि फुलपात्रभर दूध टाकलेले, थोडीशी हळद टाकली आणि चवीपुरता मीठ आणि थोडासा गूळ। तर हे सगळं काय मी अंदाजेच घेतलेलं आहे। तर चला तर हे सगळं काय आपल्याला म्हणजे जसं आपण पोळ्यांचं कणिक भिजवतो त्याचप्रमाणे भिजवायचं आहे। तर भिजवल्यानंतर मग लाटायचं आहे। तुम्हाला पुढे कृती पण म्हणजे कशा झाल्या तेही दाखवते, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घ्या। आणि बऱ्याच ताईंना काल वणी देवीला गेलेले होते, तर बऱ्याच ताईंचे म्हणजे खूप छान छान कमेंट होत्या की घरबसल्या दर्शन भेटलं असं। तर खूप छान म्हणजे तिथे मी गेल्यानंतर मलाही खूप छान वाटलं की एवढं छान मस्त दर्शन झालं नवरात्रामध्ये आणि तुमच्यासोबत पण शेअर केलं मी। आणि चला तर आज म्हणजे 8व्या माळीला ना कन्यापूजन करतात, तर कन्यापूजनही करणार आहे। तर तुम्हीही करतात का कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मीही करणार आहे, तर खूप छान मस्त करणार आहे। तर उद्या व्हिडिओ पण येईल तुम्हाला, तर उद्याचाही व्हिडिओ नक्की बघा, आजचाही स्किप न करता बघा। तर हे बघा, तर आता हे माझं आहे ना मस्त असं आहे ना मळून घेतलं मी परातीमध्येच, मोठ्या परातीमध्येच मळलेलं होतं। थोडंसं मी ना थोडंसं जास्त घेतलेलं होतं आणि म्हणजे तरीही यावर्षी थोडंसं कमीच आहे पीठ। बघा आजचा खूप छान मस्त होणार आहे आणि दीदीला आणलंय सोबत, कारण आईंना म्हणजे 6 महिना ते बांगड्या बदलल्याशिवाय ते करायचं नाही ना, देवाची इथे जायचं म्हणजे देवाच्या वस्तूंना हात लावायचं नाही। त्यामुळे मग कडकण्या मलाच करायचे, मग दीदीला घेऊन आले होते, म्हटलं थोडेसे मला लाटू लागसं, कारण कडकणी मला खूप आवडते आणि छान लागते। आणि म्हणजे अशा वेळेसच केलेल्या कडकण्यांची चव खूप छान लागते, कारण हा देवीचा प्रसाद असतो ना त्यामुळे। तर म्हटले दीदी पण लाटू लागले, मला थोडीशी बहिणी येणार होत्या पण त्यांना म्हटले नका येऊ, कारण ना आज सारखा पाऊस चालू होता आणि त्यांना पण करायच्या होत्या कडकण्या। मग म्हटले मी दीदीला घेऊन जाते, तुम्ही मम्मी तुमच्या करा आणि आमच्या करतो असं। चला कडकण्या करून घेऊ। चिटकते बाळा, उठता, गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग। आम्ही कडकण्या करतोय, बस तिथे लाटतात। तर थोड्याशा लाटल्या आणि त्यानंतर आहे ना पाहुणे आले होते, त्यांच्यासाठी चहा वगैरे ठेवायला गेली होती। तोपर्यंत हे बघा आपल्या सईने काय करते, आणि खरंच तिने एवढी छान मस्त छोटीशी लाटलेली होती, तिनेच लाटलेली होती। तर दीदीने थोडं शूट घेतलं, त्यानंतर मग मी चहा ठेवून दिला आणि त्यानंतर इकडे परत लाटायला बसली। आणि आपल्या देवी आईसाठी पण 11 अलंकार केले होते, तर ह्या कडकण्यांच्या पिठाचेच खूप छान मस्त झाले होते। म्हणजे जेव्हा मी माझ्या हाताने बनवत होते ना अलंकार, तेव्हा खूप छान वाटत होतं, कारण आपल्या हाताने बनवलेलं देवीच्या समोर ठेवायचं, पूजा वगैरे करायची। तर म्हणजे मी नंतर मग थोड्याशा कडकण्या लाटून घेतल्या आणि मग त्यानंतर अलंकार केलं। त्यानंतर मग दीदीने थोड्याशा बऱ्याच लाटल्या आणि नंतर दीदी गेली होती, मग थोड्याशा बाकी होत्या त्या मी लाटल्या, तळल्या वगैरे। आणि नंतर माईंनीही थोडी मला स्वयंपाकाला पण मदत केली। आणि हे बघा, तर असे छोटे छोटे ना मी पहिले ना म्हणजे गोळे करून घेतले होते पिठाचे, म्हणजे पटपट लाटता येतात असं। आणि आपल्या सईबाईची मस्त गप्पा चालू होत्या, तर तिच्या गप्पा काही संपत नव्हत्या। ती म्हणत होती हे काय आहे, ते कशासाठी असतं, तसं सगळी माहिती द्यावं लागते तिला पण, कशासाठी हे काय। तर टी व्हीवरती मस्त देवाचे गाणे चालू होते, घर आवरलेलं होतं, खूप छान म्हणजे असं प्रसन्न वाटत होतं। आणि त्यानंतर मग सायंकाळी पूजा पण केली सायंकाळची। तर चला बघत राहा व्हिडिओ।
चला तर आता मी ना देवी आईचे अलंकार करायला घेतले, थोडेसे कडकनं लाटल्या. तर म्हटले पहिले अलंकार करून घेऊ, त्यानंतर पटपट पुन्हा कडकने लाटू. तर हे बघा 2 बांगड्या केल्या. आता मी वेणी करते, तिनं असं करून घेते. त्यानंतर 3 बटांची वेणी असते ना ती केली, खूप छान वाटत होती केल्यानंतर. आणि मंगळसूत्र बनवले, जोडवे बनवले, एक दिवा बनवला आणि विड्याचं पान असतं ना ते, सुपारी, करंडा, हळदी कुंकवाचा, तर नथ वगैरे खूप सुंदर दिसत होतं. पुढे तुम्हाला दाखवतेच, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा. तर हे बघा 3 बटाची अशी वेणी घालत होते आणि वेणी घातल्यानंतर खूप सुंदर दिसत होते. तर मला वाटलं आता केल्यानंतर आणि तळल्यानंतर कसं दिसेल ते, तर खूप छान वाटत होतं. चला बघितलं ना, छान वाटत होते अलंकार. त्यानंतर सायंकाळ झाली होती, म्हटले देवाची म्हणजे सायंकाळची पूजाही करून घेऊ. तर आपल्या उंबरठ्यात नेहमीप्रमाणे 1 वाटी धुपाने दिवा लावला. छान मस्त नारंगी कलर होता ना, तर नारंगी कलर यूज करूनच रांगोळी काढली होती. देवीचे गाणे चालू होते, उदे ग अंबे उदे. आणि इकडे देवाच्या इथे मी धूप लावलेला होता. हे बघा खूप छान वाटत होतं ना, माझा अखंड दिवाही चालूच असतो. आणि तिकडे आज साजूक तुपाचा दिवा लावलेला होता. आणि हे बघा अलंकार, कंगवा, करंडा, पान, पंती, एक सुपारी, मंगळसूत्र, वेणी, बांगड्या, जोडवे आणि एक नथ आणि एवढ्या सगळ्या काही कडकण्या. तर घरामध्ये ना आपल्या घट बसवले असतो तर तिथे 25 कडकण्यांची माळ असते. आणि बाहेर जिथे देवांचे इथे बसवतात ना घट, तर तिथे 5-5 कडकण्या द्यावा लागतात. तर म्हणजे आमच्या सिन्नरमध्ये मोठा गणपती, भैरवनाथाचं मंदिर, देवीचं मंदिर तिथे आहे ना, तर तिथे सगळीकडे ना 5-5 कडकण्यांची माळ बनवतात. आणि ती तिथे म्हणजे तिथे देवांना तिथे बांधली जाते. भरपूर कडकण्या असतात आणि घरामध्ये मग 25 कडकण्यांची माळ बांधतात. आणि त्यानंतर मग दसऱ्याच्या दिवशी तळी भरतात. आणि तळी भरल्यानंतर मग जे काही तळी भरण्यासाठी येतात त्यांना कडकण्याचा प्रसाद दिला जातो. आणि मग आपणही कडकण्या खाऊ शकतो. तर चहासोबत, मसाले भातासोबत कडकणी खूप छान लागते. आता मी ना तेल तापत ठेवलं होतं, तर एका साईडला इकडे दूधही तापतं आहे आणि एका साईडला मी माझा तळण्याचंही चालू आहे. तर पहिले ना वेणी तळून घेतली, मंगळसूत्र, वेणी, जोडवे वगैरे सगळं काही तळून घेतलं, बांगड्या वगैरे पण टाकल्या. आणि अलंकार तळल्यानंतर मग मी सगळ्या काही कडकण्या तळून घेतल्या. आणि एका साईडला आहे ना आई स्वयंपाक पण करत होत्या, कारण वेळ पण झाला होता ना. आणि त्यानंतर मग मी मेथीची भाजी वगैरे टाकून दिली. आणि त्यानंतर मग जेवण वगैरे सगळं काही. आणि दांडिया वगैरे खूप छान असतं आमच्या सिन्नरमध्येही. तर आता ना काल इकडे गेले मी वणीच्या देवीला. त्यानंतर इकडे आज हे बनवायचं, उद्या वेळच भेटत नव्हता. तर एखाद्या दिवशी गेले ना तर तुम्हालाही तुमच्यासोबत पण शेअर करेल आमच्या इथल्या सिन्नरचा दांडिया महोत्सव कसा असतो.
चल देवाची आरती झाली, मस्त अलंकारांची पूजा केली, छान मस्त रांगोळी काढली होती, वाटी धुपलन लावलेला होता, खूप छान वाटत होतं घरामध्ये. आणि देवासमोर अलंकार ठेवले, कडकनाही तळून देवासमोर ठेवला, आरती वगैरे झाली, जेवण वगैरेही झाले. त्यानंतर किचन क्लीन करून घेतला. चला मग इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय. अशा छान व्हिडिओसह आपण लवकरच भेटू.